या साईडला आला इकडे बाहेर, पण तो लपलेला आहे. तो पण मिळेल इकडे मागे 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 आहे, इकडे मागे तो तिकडे वर. बरोबर, तो त्या अंडीवर इथून दिसतो बघा. आता हे झाड आहे ना, तुम्हाला पक्षी लोकेट करायचं एक सिंपल हे सांगतो. आता हे झाडाला घड्याळ समजा, ओके, आणि डायल, घड्याळचं डायल, टाइम बघतो ना, बरोबर 11 वाजता बसले बघा, 11च्या दिशेला. बघा हे अजून एक आलं, हा घ्या फर्स्ट क्लास. हे 11ला इकडे येतात का असं? नाही नाही नाही, बसताना त्यांची हा घड्याळचा डायल आहे हा झाड. घड्याळ, आता हे जर घड्याळचं डायल झालं ना, ते 11 वाजता पॉइंट आहे ना डायरेक्शन. वी सी ॲट 11 o'clock. आपल्या 11 वाजता येतं असं नाही ते झाडाचं डायल. आता हे जे डायल आहे ना, सेम यू हॅव टू इमॅजिन दिस ट्री एज अ क्लॉक. कुठला हे बघा, हा जास्त स्पष्ट दिसतो. डबल बीकड आहे ना? हा, डबल बीक नाही, तो सिंगल बीक असते. त्याला वरनं एडिशनल कास्क येतं, त्याला कास्क म्हणतात त्याला. हे एव्होल्युशन मधून हे चेंजेस होता आले. बघा खाली वाटलं काय असं नाव काय? धनेश म्हणतात मराठीत, बट ह्याचं ॲक्च्युअल मलबार पाईड हॉर्नबिल. वर्ल्डमध्ये देर आर 54 स्पीशीज ऑफ हॉर्नबिल्स, आउट ऑफ विच 10 हॉर्नबिल्स आर फाउंड ओनली इन इंडिया. आणि 10 मधले जे आहेत ते सगळे आत्ताच येतात का इकडे? सगळे आत्ताच येतात. त्यांचा आदिवासी नाही नाही, हे मेन त्यांचं रेसिडेन्स. कारण रिझन काय, यांचं जे खाद्य आहे ना, इट इज मेजरली उंबर. उंबर. आणि आमच्याकडे इकडे 8 प्रकारचे उंबराचे झाड आहेत. जरा प्लेंटी, त्याला फायकस म्हणतात. जे उंबर आहे ना, सायंटिफिक नेम इज फायकस. फायकस मैसोरेन्सिस, फायकस बेंगालेन्सिस, फायकस ॲस्परिमा, फायकस रेटिक्युलाटा, फायकस रिलिजियसा, फायकस ॲस्परिमा आणि फायकस इन्फेक्टोरिस, हे असे आहेत. आणि ह्यामध्ये तुम्हाला आता हे जे माझ्या हातात आहे, हे पण फायकस आहे. हे फायकस मैसोरेन्सिस, हे सॉरी बेंगालेन्सिस. हे बघा, आता ह्याला असं जे फिक्स आहे ना, हे उंबराचं आहे, त्याला कधी फूल येत नाही. फूल त्याला कधीच नाही. फूल त्याला आतमधून असते, फळाच्या आतमधून. बाकीचे सगळे फळं पहिलं फूल येतं, नंतर फळ होतं. सो हे मेन त्यांचं खाद्य, ते ईट ऑन दिस. आणि कुठलाही प्राणी पक्षी कधी चावून खात नाही आपल्यासारखं, गिळतात. सो गिळल्यानंतर ह्याच्यामध्ये जे सीड्स असतात आणि त्यांच्या विष्ठामध्ये जिथे त्यांना काय स्वच्छ भारत अभियान माहिती नाही, कुठं बसलं कुठं पडलं तर तिकडे येते. तर हे सगळं जिथे झाडावरती अडकतं ना, तेव्हा तुम्हाला उंबराचे झाडं झाडावरनं एक दोरासारखं त्याचं येतं. आणि जोपर्यंत एक सिंगल रूटने खाली ग्रो व्हायला लागतं, जेव्हा ते जमिनीत पेनिट्रेट होते, त्याच्यानंतर इट स्टार्ट स्प्रेडिंग फ्रॉम ऑल द साइड. आणि वन फाईन डे इट ओव्हरटेक्स द होस्ट ट्री. आता हे सगळे होस्ट ट्री आहेत. जेव्हा ते उंबराचं झाड येतं ना, तुम्हाला दिसते बघा की असं धरून धरून हे सगळे आहेत. इकडे कुठंतरी असेल आपल्याला, हे बघा आता आलेलं असं. ते पारंब्या जे येतात ना, पारंब्या असे धरून धरून मग ते रबाडतात. सो द होस्ट ट्री डायज आफ्टर सर्टन टाइम. त्याला काही मिळत नाही ना, जमिनीतनं काही मिळते, सनलाईट पण मिळत नाही. आणि वन फाईन डे इट डायज. काही वर्षानंतर द सेम ट्री डेड झाल्यानंतर त्याची वेट जी असते ना, ह्या झाडाला सुद्धा ते धरता येत नाही. सो वन फाईन डे, देर इज नो टाईम फ्रेम. नेचरमध्ये कुठलीही घाई नाही आहे. इट टेक्स इट्स ओन स्वीट टाईम. फक्त अख्ख्या निसर्गामध्ये माणसाला एकच घाई असते, बाकी तो कोणालाही घाई नाही. सगळे आपल्या दुनियामध्ये आरामात असतात, खाऊन पिऊन चांगले असतात. आपण फक्त चला 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 चला. जसं आज कम्प्युटर एज असं झालेलं आहे की तुम्ही काय काय टकडकडकडं केलं, एंटर मारलं, जसं डाटा येतो तसं आपल्याला आज रिझल्ट पाहिजे. सो हे जे आहे ना, हे बघा, आता हे पिकलेलं नाही आहे, कच्चं आहे, फार गत आहे. नाहीतर हे जर कट झालं ना, तुम्हाला आतमध्ये किडे असते ना, पाखरू नॉर्मली नाव हाऊ डू दे ब्रीड. त्याचं परागीकरण जे आहे ना, ते आतमध्ये होतं, नॉट फ्रॉम आउटसाइड. सो वन फिमेल इट एंटर्स, इट लेज द एग्स. ते एंटर होताना असं कुठून तरी जाते ते. आपण याला नॉर्थ पोल साऊथ पोल म्हणतो, मधल्या दिशेने जाते. आणि गेल्यानंतर इट लेज द एग्स. आणि जाताना आहे ना, तिचे जे पंख आहेत ना, इट गेट्स डॅमेज्ड. सो इट कॅनॉट कम आउट, सो इट डाईज.
नंतर सिबलिंग्स जे आहेत, जे पिल्लं होतात, ते त्यांचं मेटिंग जे आहे ते इट हॅपन्स ओनली विदिन द सिबलिंग्स. बर. आणि त्यांच्यानंतर त्याच्यामध्येच ते परागीकरण, पॉलिनेशन टेक्स इनसाइड. आणि देन द मेल, द जॉब ऑफ द मेल हिअर इज ओनली सॅक्रिफाईस. द मेल सॅक्रिफायसेस, इट नोज दॅट तिचं आई जे आलेली इथनं आली, तिचे पंख हे गेले. सो इन ऑर्डर टू मेक वे फॉर द नेक्स्ट सायकल, सो द मेल्स वॉट दे डू इज दे मेक दॅट होल and they dedicate their life, and it allows the female to move out and go for the next cycle. याच्यामध्ये निसर्गात काय काय चमत्कार आहे. चमत्कार भरपूर आहेत, म्हणजे आपल्याला कळत नाही, आपण बघत नाही, आपल्याला काय नाही. ब्लॅक ऑफ नॉलेज, आवड, गोडी, वृत्ती सगळं. हे मोर दॅन 300 एकर कॅम्पस आहे. आणि इथे तुम्हाला एक ब्रिटिश लोकांनी काय केलं, जंगल तोडत होते 10, 15, 20, 30 हेक्टर्स. आणि हे सगळे जंगलमध्ये वेगवेगळे जातीचे झाडं असतात. तर ते कापून आणल्यानंतर हे टिंबर डिपोमध्ये हे स्टॅकिंग व्हायचं. आता इथे तुम्हाला मत्ती, किंदळ आणि ते ह्याचे मिळतात झाडं. रोडच्या पलीकडे जे आहे ते सगळं सिसम, सगळं ऑल लॉग्स आर सिसम रोडच्या पलीकडे, आणि हे मिक्स आहेत. तर इकडे आणि त्याच्या वरच्या बाजूला सागवान आहे. असं सगळीकडे जाता जाता तुम्हाला भरपूर मिळेल. आता हे बघा, नाही, हे नॅचरल. आता हे बघा, लॉट नंबर 1560. नॉर्मली कुठलाही आपण घेतो, प्लॉट घेतो ऑप्शनमध्ये, प्लॉट नंबर असतो किंवा आपला घर नंबर, मोबाईल नंबर, आधार नंबर, असा दिस इज अ लॉट नंबर. आता इकडे जे 3, बरोबर, 3 = 2.334. हे नाही, हे कट केलेलं आहे, हे 3. सो 3 म्हणजे दीज आर द 3 लॉग्स. अच्छा. काउंट. ओके. 2.334 इज द टोटल व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे प्रत्येक वस्तू किलो, लिटर्स, डझन किंवा याच्यामध्ये जे विकतात ना, तसं हे लॉग्स जे आहेत ना, इट इज मेजर्ड इन क्युबिक मीटर. बरोबर, जे घन मीटर म्हणतो. सो इट इज क्युबिक मीटर. सो द व्हॉल्यूम ऑफ दिस एंटायर इज 2.334. त्याच्यानंतर हे D2B, हे ABCD कॅपिटलमध्ये असते कधी. इट इज अ स्टँडर्ड. ABCD इज कॅपिटल. नंतर रोमनमध्ये येतं 1 2 3 4 5 6 7 8, फक्त 8 पर्यंत, नॉट मोर दॅन दॅट. आणि नंतर परत इट इज स्मॉल अल्फाबेट ABCD. आता ह्याचं कसं असते, ABCD म्हणजे हे D इज D ग्रेड, हे ग्रेडिंग. म्हणजे ह्याच्यात तुम्हाला जास्त हे मिळत नाही रिटर्न्स. सो 40% पर्यंत ह्याचं वेस्टेज जाते. सो यू आर नॉट गेटिंग. सो दिस इज क्लासिफाईड D ग्रेड. रोमनमध्ये जे आहे ना 2. आता दॅट इज द लेंथ. आता जे इकडे रिव्हर्समध्ये येतं, 1 मीटर इज 8, 2 मीटर्स इज 7, 3 मीटर्स इज 6. असं जेवढं मीटर्स वाढतात तसं 8 पासून खाली यायला लागतं. सो दिस इज अबाउट 6 मीटर्स. सो दॅट इज इट इज 2. एक्झॅक्टली असत नाही, बट समवेअर बिटवीन 6 and 7, 7 and 8. आणि दॅट इज अ लेंथ. मग आलं तुम्हाला B. B इज द गर्थ. हे जे सर्कम्फरन्स म्हणतो ना, कोणाचं हे मापतात बघा, ते सेंटरला मापायचं कधी. कुठलाही लॉग्स असेल ना, इट इज ऑलवेज मेजर्ड इन सेंटर, नॉट द अदर. कारण तुम्हाला ॲक्च्युअल जे मिळते इथून असं जास्त कमी असलं ना, ते वेस्ट असेल. सो दॅट इज नॉट टेकन इन टू अकाउंट. सेंटर, कारण तुमचं एक स्ट्रेट लाईन कटिंग करताना ते मधला पीस येतो ना, इथूनच धरलेला जातो. सो दिस इज 0 to 50 सेंटीमीटर्स इज D. 50 to 120 सेंटीमीटर्स इज C. 120 to 180 इज B. आणि एनिथिंग अबव 180 सेंटीमीटर इज A.